नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांची अनेक नावे आहेत. त्या सर्वांमध्ये दैवी शक्ती आहे. तर आता आली आहे रविवारी 15 फेब्रुवारीला महाशिवरात्र. तर या दिवशी कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहेत ते मी तुम्हाला सांगते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज जगात आणि देशभरात अखिल जगाचे पिताश्री म्हणजेच भगवान शिव व मातोश्री पार्वती यांची महाशिवरात्र. भगवान शंकरांची मुख्य 12 ज्योतिर्लिंगे आहेत व त्यांची उपपीठे 1008 आहेत. त्यापैकी 5 महाराष्ट्रात व बाकीची इतर प्रदेशांमध्ये आहेत. हिमालयात केदारेश्वर, दक्षिणेत रामेश्वरम, आंध्र व कर्नाटक प्रदेशाच्या सीमेवर मल्लिकार्जुन, मध्य प्रदेशात महाकालेश्वर, ओंकारेश्वर, गुजरात येथे सोमनाथ, वाराणसी येथे काशी विश्वेश्वर, तर महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर, पुण्यात भीमाशंकर, मराठवाड्यात संभाजीनगर जिल्ह्यात वेरूळ घृष्णेश्वर, बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ, तर हिंगोली जिल्ह्यात औंढ्या नागनाथ अशी 12 ज्योतिर्लिंगे आहेत. त्यात भगवान शिवांची आवडती व प्रमुख सेवा म्हणजे रुद्रसूक्त. हे रुद्रसूक्त अति सामर्थ्यशाली आहे. त्यामुळे प्रत्येकाने महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या देवघरातील शिवपिंडीवर व महामृत्युंजय रुद्रयंत्रावर रुद्राध्यायाचा अभिषेक करावाच करावा. तसेच याबरोबरच आणखीन या दिवशी ज्या इतर सेवा करायच्या आहेत त्या मी तुम्हाला सांगते. आपल्या शिवलिंगावर व महामृत्युंजय यंत्रावर अभिषेक करत पुढील सेवा करायच्या आहेत. त्याचबरोबर या सर्व सेवा जर आपल्या एकट्याला जमत नसतील तर इतर घरातल्यांची मदत घेत या सर्व सेवा करायच्या आहेत. या सेवा दिवसभरात कधीही केल्या तरी चालते, पण हा अभिषेक झाल्यावर हे तीर्थ घरातल्यांनी सर्वांनी घ्यावे. तर पुढील क्रमाने अभिषेक स्तोत्र व मंत्रांचे पठण करावे. 1. गणपती अथर्वशीर्ष 1 वेळा म्हणावे. संस्कृत किंवा मराठी प्राकृत रुद्र 1 वेळा करावे. गायत्री मंत्र 24 वेळा किंवा 1 माळ करावा. संजीवनी मंत्र 11 वेळा म्हणावा. अमृत संजीवनी मंत्र 11 वेळा. महामृत्युंजय मंत्र 11 वेळा. महामृत्युंजय मंत्राच्या जास्तीत जास्त माळा या दिवशी केल्या तर खूपच चांगले. कालभैरवाष्टक स्तोत्र 1 वेळा. शिवकवच 1 वेळा वाचावे. शिवमहिम्न संस्कृत किंवा मराठी 1 वेळा म्हणावे. द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र 1 वेळा. रामरक्षा 1 वेळा. श्रीसुक्त 1 वेळा. शिवाष्टोत्तर नामावली म्हणत बेलपत्र किंवा भस्मलिंगार्चन किंवा हळद वाहून हरिद्रार्चन देखील करायचे. त्याचबरोबर शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो हा जय जयकार 11 वेळा करायचे. तसेच जर आपल्याजवळ दिंडोरी प्रणित स्वामींचे केंद्र असेल तर सकाळी केंद्रात देखील या सेवा क्रमाने घेतल्या जातात. तेथे सकाळच्या आरतीच्या आधी उपस्थित राहावे. त्याचबरोबर आपल्या गावातील शिवमंदिरात जाऊन देखील जर तुम्हाला या सेवा शक्य होणार असतील तर तेथे तरी जाऊन कराव्या. त्याचबरोबर जर तुम्हाला कोणाला नवीन शिवपिंड किंवा महामृत्युंजय रुद्रयंत्र घ्यायचे असेल तर ते दिंडोरी प्रणित मार्गातील घ्यावे. ते शास्त्रोक्त व भरीव स्वरूपातील आहे. श्री स्वामी समर्थ. जय शंकर.